आणि निश्चित मला खात्री आहे, 100% सांगतोय, सरकार आपलं आहे आणि म्हणून ही रामकृष्ण गोदावरी त्या ठिकाणी लवकरात लवकर चालू होईल. जलसंपदा विभाग त्याला चांगल्या पद्धतीने चालविल एवढं या ठिकाणी मी खात्री देतो. ते सर्व आपल्याच प्रवाहामध्ये आले होते. आता काल संभाजीनगरमध्ये एक मोठं जे 2 वेळेस महापौर राहिले, दोन्ही पती पत्नी, त्या दोघांनी काल शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि आपल्या शिवसेना पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला. आता मी फक्त एवढं सांगेल, आपण पाहत राहा. लॉर्ड मराठवाडा चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे सर स्वागत. आज आपण वैजापूर मतदारसंघातील शिवरे गावात आलेलो आहे. शिवरे गावात जी उत्सव चालू आहे, वीरभद्र उत्सव आहे, त्या निमित्ताने आपले आमदार बोरनारे सर आले आहेत. काय सांगाल की कशा पद्धतीने उत्सवाचं नियोजन? तसं श्री क्षेत्र शिवरेला एक मोठा इतिहास आहे. आज कीर्तनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी या ठिकाणी आलो, परंतु तिथं आल्यानंतर मला जुन्या काही आठवणी झाल्या. मी चिंचडगावला शाळेत होतो आणि शाळेत असताना मी बऱ्याच वेळेस या यात्रेला सायकलवर आलो, बैलगाडीवर आलो. कारण चिंचडगाव, शिवराई, पालखेड हे असे काही तालुक्यातले गाव होते का. चिंचडगावला पीराची यात्रा, पारखेडला भगवान पारेश्वराची यात्रा, शिवराईला वीरभद्र खंडोबा महाराजांची यात्रा. आणि यात्रेला एक कला, ज्याला आपण जिवंत कला म्हणतो, ती जिवंत कला या शिवराई गावामध्ये त्या ठिकाणी होती. आणि म्हणून जेव्हा जेव्हा त्या काळामध्ये विद्यार्थी मध्ये असताना जेव्हा या ठिकाणी नाटकाचे प्रयोग व्हायचे, आम्ही चिंचडगावची मंडळी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहायचो. आणि म्हणून काल जेव्हा राजू चव्हाणनी मला सांगितलं का असा असा कार्यक्रम आहे, आपल्याला यावं लागेल, आपला सत्कारही त्या ठिकाणी ठेवलेला आहे, आणि म्हणून मला जुन्या आठवणी त्या ठिकाणी तयार झाल्या. आता अक्षरशः मी काही ठिकाणी सांगेल का, सायकल पंक्चर झाली तर पायी सुद्धा शिवराईला आलो. म्हणजे इतकं जागृत देवस्थान आहे. आणि निश्चित गावकरी सुद्धा आज हे एक इतिहासाचं पान जपता, आणि म्हणून मी गावकऱ्यांचं त्या ठिकाणी स्वागत करीन. इथून पुढे सुद्धा सर्व भक्तांनी असाच हिरारीने त्या ठिकाणी भाग घ्यावं, अशी प्रामुख्याने मी सर्व ज्येष्ठ माळकरी, टाळकरी, युवक, महिला, लाडक्या बहिणी यांना विनंती करणार आहे का अशी ती जीवन कला त्या ठिकाणी पुढे चालू ठेवावी. निश्चितच आपण मुख्य प्रतोद सुद्धा झालेला आहात, तर कसा अनुभव राहिलाय? आता अनुभव जर सांगायचं ठरलं तर मी फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं आणि 12वीची बॅच चालू केली. त्यानंतर 4.5 वर्ष मी प्राध्यापक म्हणून काम केलं आणि मागील 5 वर्ष आमदार म्हणून काम केलं. आणि आमचे नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी मला शिक्षकाचं मुख्याध्यापक केलं आणि मुख्य प्रोत्साहक पद माझ्याकडे त्या ठिकाणी दिलं. कारण मुख्य प्रोत्साहक पद हे आपल्या गटाचे जेवढे आमदार आहे त्या आमदाराचं समन्वय करणं, त्यांना व्हीप देणं, विधान भवनामध्ये कोणी काय काय करावं, बोलावं, हे सगळं समजून सांगणं, या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने त्या ठिकाणी. आणि म्हणून नवीन मला काही वाटलं नाही. शिक्षकाचा हेडमास्टर झालो एवढंच या ठिकाणी मी सांगणार आहे. निश्चितच आता नांदूर मार्मेश्वर जलसिंचन योजनेचे उद्घाटन झाले, कधीपर्यंत होईल एक अंदाज? रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना, नांदूर मधमेश्वरचं तुम्ही जे बोलले तर ते रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना आहे. आमचे तालुक्याचे तमाम शेतकरी 25 वर्षापासून वाट पाहत होते. रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेमध्ये आमचा जो 7-12 त्या ठिकाणी गुंतलेला आहे आणि याचं पाणी आम्हाला मिळत नाही. पाणी मिळावं, 7-12 कोरा हो, तर एक काम या ठिकाणी मी केलं. आता सन्मानी आमचे मार्गदर्शक आणि माझे आमदार भाऊसाहेब तात्या आणि आमच्या 2 गोष्टी त्याच्यावर पण झाल्या. तर एवढं मोठं 2 ते 5 कोटी रुपयाचं आसपास कर्ज होतं. त्याची मुद्दल एकनाथरावजी शिंदे साहेब आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित दादा
त्यांनी एक मोठं काम वैजापूर मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी केलं. निश्चित मी सांगेल कर्जमाफ तर झालंच, परंतु जेव्हा कर्जमाफीचा प्रस्ताव आम्ही दाखल केला शासनाकडे, तेव्हा ही योजना कर्ज माफ करून शासनाने जलसंपदा वर्ग करावी, तोही प्रयत्न त्याच वेळेस आपण करून ठेवलेला आहे. निश्चित आता येणाऱ्या काळामध्ये त्या योजनेचा एक टोटल आराखडा आम्ही तयार करू आणि किती पैसे लागेल जलसंपदाकडे त्याची मागणी आम्ही करू. आणि निश्चित मला खात्री आहे, 100% सांगतोय, सरकार आपलं आहे आणि म्हणून ही रामकृष्ण गोदावरी त्या ठिकाणी लवकरात लवकर चालू होईल. जलसंपदा विभाग त्याला चांगल्या पद्धतीने चालविल, एवढं या ठिकाणी मी खात्री देतो. सगळेच जण आज शिंदे सेने देत आहेत. काल तनवानी साहेब आले, आता अंबादासदादाही वाटेवर आहेत. काय सांगा? आता अवघड प्रश्न आहे तसा, बरोबर आहे. मी पहिलं सांगितलं होतं, आता लोक आम्हाला काय म्हणायचे आहे ना, आम्ही खरं बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार आहे. आम्ही लोकांना खूप सांगितलं, काही नाही ऐकलं, काही नाही ऐकलं नाही. तसं आता वैजापूरमध्ये तर खूप शिल्लक ठेवले होते आम्ही, आहे ना, बाकीचे सर्व आपल्याच प्रवाहामध्ये आले होते. आता काल संभाजीनगरमध्ये एक मोठं जे 2 वेळेस महापौर राहिले, दोन्ही पती पत्नी, या दोघांनी काल शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि आपल्या शिवसेना पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला. आता मी फक्त एवढं सांगेल, आपण पाहत राहा. वैजापूर असू द्या, कन्नड असू द्या, संभाजीनगर असू द्या, इतका ओघ त्या ठिकाणी चालू होणार आहे का अक्षरशः मी तर असं म्हणल का ज्यांनी आम्हाला खूप निष्ठावंत म्हणून त्या ठिकाणी भाषणामधून आमच्यावर आरोप केले, ते निष्ठावंत बी येता का काय है ना, म्हणजे स्वतःला जे निष्ठावंत सांगायचे ते पण येता का काय, असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला. खैरे साहेब आले तर घ्याल का? आता कसं आहे, शेवटी ही रेल्वे स्टेशन आलं उभी राहते, है ना, आणि रेल्वे म्हणल्यानंतर ती भरून जाणार आहे. आणि म्हणून नेते ठरवतील, है ना, आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब ठरवतील त्यांना घ्यायचं का त्यांना तिथंच ठेवायचं, हे नेते ठरवतील. निश्चितच आपल्यासोबत बोलणारे सर्व होते. खरंच खूप दिलखुलास आणि मनमोकळेपणाने त्यांनी त्यांचे प्रश्न, आपल्या प्रश्नाचे उत्तर दिलेत. त्याबद्दल धन्यवाद सर.